नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. आगामी निवडणुकीसाठी ठाणे महापालिका प्रशासनाने नवीन प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर करून 48 तास उलटत नाही तोच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. बाबाजी पाटील यांच्या प्रभागाला दिवा परिसर जोडण्यात आल्याने हा प्रभाग शिंदेच्या शिवसेनेसाठी पोषक झाल्याची चर्चा सुरू झाली होती. असे असताना बाबाजी पाटील यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने शिंदेच्या शिवसेनेने जितेंद्र आव्हाड यांना धक्का देत या भागात आपली ताकद वाढवल्याचे चित्र आहे. दिवा परिसरातून शिवसेनेचे 8 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर या भागाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे शहर प्रमुख रमाकांत मडवी यांना पक्षाने उपमहापौर केले होते. हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दिवा भागातील प्रभाग क्रमांक 27 मधून शिवसेनेचे शैलेश पाटील, अंकिता पाटील, दीपाली भगत आणि अमर पाटील तर प्रभाग क्रमांक 28 मधून शिवसेनेचे दीपक जाधव, दर्शना म्हात्रे, सुनीता मुंडे, रमाकांत मडवी असे 8 जण निवडून आले होते. प्रभाग क्रमांक 27 मध्ये दिवा, साबे, सद्गुरुनगर, BR नगर तर प्रभाग क्रमांक 28 मध्ये आगासन, म्हातार्डी, बेतवडे, दातिवली, भोलेनाथ नगर, बेडेकर नगर या भागांचा समावेश होता. तर त्या शेजारील 3 सदस्य असलेल्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये खर्डी, डावले, पडले, देसाई, खिडकाळी, डायगर, कौसा, तलाव या भागांचा समावेश होता. या प्रभागातून राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील, नंदिरा सुरमे आणि सुलोचना पाटील हे निवडून आले होते. यंदा या प्रभागात दिवा, साबेचा काही भाग, सागरली, सोनखार, डोमखार हे भाग जोडण्यात आलेत. यामुळे नव्या रचनेत हा प्रभाग शिवसेनेसाठी पोषक ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली असतानाच नवीन प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर करून 48 तास उलटत नाही तोच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनी कार्यकर्त्यांसह शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. दहीहंडी पाठोपाठ आता मंगळागौर सोहळ्याची राजकीय पक्षांसाठी प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. ठाणे शहरात गेल्या आठवडाभरापासून विविध पक्षाकडून मोठ्या प्रमाणात सामूहिक मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. येत्या काही महिन्यात ठाणे महापालिका निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेता महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मंगळागौरीचा वापर मोर्चे बांधण्यासाठी केला जात असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून राज्याचे राजकारण हे ठाणे जिल्ह्याभोवती फिरत आहे. राज्याच्या या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि अजूनही घडत आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील या सत्ता संघर्षात ठाणे जिल्हा हा केंद्रबिंदू बनला आहे. कोणत्याही सण उत्सवाला राजकीय वळण ठाणे जिल्ह्यात दिले जाते. ठाण्यात दहीहंडी असो, मंगळागौर किंवा नवरात्र या सणासोबत राजकीय समीकरण जोडलेली दिसून येतात. येत्या काही महिन्यात ठाणे महापालिका निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी यंदा ठाणे शहरात विविध पक्षांकडून दहीहंडीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आल्याचे दिसून आले. आज ठाण्याच्या गडकरी रंगायतमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसेना जिल्हा शाखा तसेच महिला आघाडीच्या वतीने महिलांसाठी मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला रश्मी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात नवी मुंबई परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात रश्मीताई ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केलाय. ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या चाचणीसाठी मेट्रोची ट्रेन दाखल झाली आहे. आज मेट्रोचे 2 कोच चढवण्याचे काम झाले. 10 किलोमीटर रेल्वे स्थानकामध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात ही चाचणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई घोडबंदरकडे होणारा प्रवास सुखकर होणार आहे. रोजच्या कोंडीतून मुक्ती मिळणार असल्याने प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल असे सांगितले जाते. घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. घोडबंदर येथील कासारवडोली ते वडाळा आणि कासारवडोली ते गायमुख अशी ही मार्गिका असून मागील अनेक वर्षापासून मेट्रो मार्गिका निर्माणाचे काम घोडबंदर परिसरात सुरू आहे. भर रस्त्यात ही कामे सुरू असल्याने ठाणेकरांना कोंडीचा सामना सहन करावा लागतोय. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर महिन्यात मेट्रोची चाचणी होणार असल्याचा दावा केला होता. त्यानुसार आज मेट्रो मार्गिकेवर 2 कोच चढवण्याचे काम सुरू होते. मेट्रो दाखल होताच ही मेट्रो पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी सुरू झाली होती. आज सकाळीच
जेव्हा मेट्रोचा कोच मोठ्या ट्रेलरवरून आणला गेला तेव्हा परिसरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. कामगारांसोबत स्थानिक नागरिक, प्रवासी, दुकानदारे पाहण्यासाठी थांबले होते. मात्र आता मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई, नवी मुंबई, वडाळा, भांडूप, घोडबंदरकडे होणारा प्रवास सुखकर होणार आहे. रोजच्या कोंडीतून मुक्ती मिळणार असल्याने प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गणेशोत्सवासाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिले असताना शेवटचा रविवार असल्यामुळे ठाणे शहराच्या जांभीनाका येथील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. गणेशोत्सवानिमित्त कोकणातील गावी जाण्यासाठी अनेक जण आज निघणार आहेत. त्यामुळे त्यांची देखील बाजारात खरेदीसाठी लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्या गर्दीमुळे स्थानिक परिसरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसगाड्या आणि रिक्षांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात मुख्य बाजारपेठ आहे. ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसराला लागूनच ही बाजारपेठ आहे. ठाणे स्थानक ते जांभी नाक्यापर्यंत ही बाजारपेठ असेल. या बाजारपेठमध्ये कपडे, दागिने, पूजेचे साहित्य अशा विविध साहित्य विक्रीच्या आस्थापना आहेत. याशिवाय या बाजारपेठेत सण उत्सवानुसार फेरीवाले विविध साहित्य विक्रीसाठी घेऊन येतात. या बाजारात हार, फुले विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे सण उत्सवाच्या काळात खरेदीसाठी नागरिक येथे मोठी गर्दी करतात. यंदाही गणेशोत्सवासाठी लागणारे विविध सजावटीच्या वस्तू, मखर, विद्युत रोषणाईच्या माळा, तोरण, पूजेचे साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. ठाणे शहरात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गणपतीच्या आगमनाला अवघे 2 दिवस शिल्लक राहिल्यामुळे सर्वांचीच खरेदीसाठी लगबग सुरू झाले, तर अनेकांनी कोकणात जाण्याची वाट धरली. आज सकाळपासून अनेक कोकणवासी कोकणाकडे रवाना झालेत. परंतु सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून येते. मागील आठवड्यात ठाणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला होता. त्यामुळे 18 आणि 19 ऑगस्ट रोजी ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला होता. यामध्ये ठाणे शहरात सर्वाधिक पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले होते, तर अनेक सखल भागात पाणी साचले होते. तसेच काही महामार्गावर देखील पाणी साचल्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला होता. त्यानंतर काही दिवसांपासून शहरात पावसाचा जोर कमी झाला. अधूनमधून हलक्या सरी बरसत होत्या. परंतु पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या काळात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. काल सायंकाळपासून ठाणे शहरात पावसाची संततधार सुरू झाली. आज सकाळपासून देखील पावसाची संततधार सुरू असल्याचे दिसत आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.